घर पूर्ण स्वच्छ केलेलं होतं. तरीही दरवाजात येताच त्याला जमिनीवर रक्तात पडलेली देवेनी दिसली आणि त्याच्याही नकळत त्याचे हार्टबीट्स वाढले. त्याने डोळे गच्च मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि आतमध्ये आला. तो सोफ्यावर बसता तिथल्या स्टाफचा मेन माणूस त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. कार्तिकने त्याच्याकडे डोळे वर करून पाहिले. तो नोकर घाबरला होता. सगळं मला नीट सांगा, कार्तिकने थंड आवाजात विचारलं. सर, त्या दिवशी ते 2 लोक साड्या घालून इथे आले होते. ते कुठल्या तरी आश्रमातून आल्याचं त्यांनी बाहेर सांगितलेलं, म्हणून मोठ्या मॅडमनी त्यांना आत येण्याची परवानगी दिली. पण त्यावेळी मोठ्या मॅडम बाहेर जात होत्या, त्यामुळे त्यांनी चेक देवयानी मॅडम यांच्या हातात दिला. आम्ही सगळे इथेच होतो. देवयानी मॅडम ज्यूस घेऊन वर गेल्या तेवढ्यात ते दोघे आत आले आणि त्यांना कसला तरी धूर पसरवला. त्या धुरामुळे आम्हाला काहीच कळलं नाही. आम्ही सगळे बेशुद्ध झालो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा इथे सगळीकडे रक्त होतं आणि पोलीस आले होते. तेव्हाच आम्हाला कळलं की मॅडमवर हल्ला झाला होता. नोकर खाली मान घालून म्हणाला, ठीक आहे. कार्तिक पाटीलने आता बॉडीगार्डकडे पाहिलं. सर, त्या दोघांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता आणि बेशुद्ध करणारा गॅस वापरला होता. त्यामुळे सगळे क्षणात बेशुद्ध झाले. मग त्यांनी सगळ्यांना ओढत स्टोर रूममध्ये नेऊन ठेवलं. देवयानी मॅडम खाली येण्याच्या आधीच त्यांनी तो गॅसही नाहीसा केला होता. हे सगळं करण्यात ते पूर्णपणे प्रशिक्षित होते, त्यामुळे बाहेर कोणाला संशय आला नाही. जेव्हा मॅडम आल्या तेव्हा त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तुमचा फोन येताच आम्ही सगळे बंगल्याकडे धावलो, पण दरवाजा आतून बंद होता. आम्ही वरच्या बाल्कनीतून आत आलो, मात्र तोपर्यंत त्यांनी देवयानी मॅडम यांच्या पोटात चाकू खुपसला होता. बॉडीगार्डही खाली मान घालून म्हणाला. कार्तिकने रागाने डोळे घट्ट मिटले आणि हाताच्या मुठ्ठ्या आवळल्या. कधी एकदा त्या दोघांना स्वतःच्या हाताने मारतो असं त्याला झालेलं, पण देवयानीला शांत डोक्याने विचार करेन म्हणून सांगितलं होतं, त्यामुळे तो गप्प होता. मिसेस पाटील कुठे आहेत? कार्तिक पाटीलने विचारलं. सर, त्या दिवशी गेल्या त्यानंतर परत आल्याच नाहीत, तोच नोकर घाबरत म्हणाला. आणि आता कार्तिक पाटीलला मोठाच धक्का बसला. त्याने लगेच एक नंबर डायल केला, पण फोन स्विच ऑफ येत होता. त्याने ताबडतोब दुसरा नंबर लावला. हॅलो, मी कार्तिक पाटील बोलतोय, आरव पाटीलचा भाऊ. मला आरवशी बोलता येईल का? त्याने विचारलं. सॉरी सर, पण आरवला कालच त्याची आई घेऊन गेली. तो जायला तयार नव्हता, तरीही त्यांनी जबरदस्तीने त्याला सोबत नेलं. समोरून आवाज आला आणि कार्तिक पूर्णपणे स्तब्ध झाला. म्हणजे हे सगळं तिनेच केलं, म्हणूनच ती पळून गेली. तिनेच त्या दोघांना माझ्या देवयानीला मारायला सांगितलं. पण का? देवयानीने तिचं काय बिघडवलं होतं? कार्तिकने संतापाने फोन जमिनीवर फेकून दिला आणि इथं अडकून उभा राहिला. मला कोमल पाटील हवी आहे. त्याने बॉडीगार्डकडे रोखून पाहिलं. बॉडीगार्डने नजरेनेच होकार दिला. आता त्याला काही करून त्या दोघांना आणि कोमलला शिक्षा करायचीच होती. शिवाय त्यांनी देवयानीसोबत असं का केलं हे त्याला जाणून घ्यायचं होतं. त्याने गाडी पुन्हा हॉस्पिटलकडे वळवली. हॉस्पिटलमध्ये पोहोचता समोरचं दृश्य पाहून त्याची पावलं थबकली. समोर त्याचे डॅडी सायली काकूंच्या समोर बसले होते आणि त्यांच्या एका हातात एक छोटी प्लेट होती. त्या प्लेटमधून सायली काकू चमच्याने नूडल्स खात होत्या. 15 वर्ष, तब्बल 15 वर्षांनी तो हे दृश्य पाहत होता. आपल्या आईवडिलांना तो पुन्हा एकत्र पाहत होता. त्याचे डोळे पुन्हा एकदा पाणावले. छे, ही देवयानी ना मला अगदी तिच्यासारखं करून टाकते. आज छोट्या छोट्या गोष्टीवरही तिच्यासारखंच माझ्याही डोळ्यात पाणी येते. कार्तिकने नकारार्थी मान हलवली, चेहरा निर्विकार केला आणि देवयानीच्या रूममध्ये गेला. अगं, हॅलो, माझी स्ट्रॉबेरी. कार्तिक तिच्या शेजारी बसत तिच्या डोक्यावर अलगद हात फिरवत म्हणाला. हाय कार्तिक. राम, आई कुठे आहेत? देवयानीने विचारलं. राम, शिव आणि रोहिणीसोबत कॅन्टीनमध्ये गेला आहे. आई बाहेर जेवत आहे, कार्तिक म्हणाला. देवयानी गालातल्या गालात हसली. काय झालं? का हसतेस? त्याने तिच्या ओठांना हलके चिमटीत पकडत विचारलं. तशी ती थोडीशी शहारली. तुम्ही त्यांना आई म्हणालात? ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली. अच्छा, मी त्यांना आई म्हटलं असं तुला का वाटलं? कार्तिकने भुवया उंचावत विचारलं. दुसऱ्या कोणाला म्हणणार? तुमच्या आतापर्यंतच्या आई तर सगळं घेऊन पळून गेल्या ना? देवयानी हसत म्हणाले आणि कार्तिकला धक्काच बसला. तुला माहिती आहे त्या पळून गेल्या? कार्तिकने आश्चर्याने विचारलं. हो, आताच अंकल बोलले त्या घरातलं सगळं सामान घेऊन पळून गेल्या, देवयानी म्हणाली. म्हणजे डॅडींनी सांगितलं? कार्तिकने विचारलं. त्याने डोळ्यांची उघडझाप करून होकार दिला. कार्तिक काही क्षण विचारत पडला. कार्तिक? त्याने त्याला हाक मारली. त्याने हलका हुंकार भरला. मला इथे नाही राहायचं. आपण स्वित्झर्लंडला कधी जायचं? तिने थोडीशी लाजत विचारलं. तिचं बोलणं ऐकून कार्तिकने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तू वेडी आहेस का? तुला अशा वेळी ते सुचतंय? तो हसत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहून देवयानीच्या चेहऱ्यावर
समाधान उमटलं. बस असंच हसत राहा. आणि हो, काहीतरी खाऊन घ्या, ती हसून म्हणाली. कार्तिकने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि होकारार्थी मान हलवली. आम्हाला इथे का आणलं आहे? आम्हाला सोडा. ते दोघेही विनवणी करत होते, पण बॉडीगार्ड त्यांना सोडत नव्हते. थोडा वेळ थांबा. एकदा सरांनी तुमची शिक्षा ठरवली की मग तुम्हाला सोडू, बॉडीगार्ड शांतपणे म्हणाला. अरे, तुमचे सर आम्हाला शिक्षा का देणार? आम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्या. ते जे करायचं ते करतील, त्यांच्यातला एक माणूस म्हणाला. तेवढ्यात पोलीस तुम्हाला शिक्षा का देतील? तुम्ही माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे शिक्षा मीच देणार. दारातून कार्तिकचा थंड पण अंगावर काटा आणणारा आवाज आला. सगळ्यांनी एकदम त्या दिशेने पाहिलं. कार्तिक आता आला नाही. त्या दोघांकडे निर्विकार नजरेने पाहू लागला. माझ्याकडे जास्त वेळ नाही, त्याने घड्याळाकडे पाहत बॉडीगार्डला इशारा केला. क्षणात बॉडीगार्डने एक मशीन आणून कार्तिकच्या हातात दिला. आजपर्यंत कोट्यावधींच्या व्यवहारावर स्वाक्षरी करण्यासाठी ज्या हाताचा वापर झाला होता, आज त्याच हातात एक मशीन होती. मशीन सुरू होताच तिचा घरघर आवाज संपूर्ण खोलीत घुमू लागला. तो आवाज ऐकताच समोरच्या दोघांच्या चेहऱ्यावर रंग उडाला. हे काय करताय? आम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्या. आम्ही हात जोडतो, ते घाबरून ओरडू लागले. त्याला एक माणूस आवाजात जरब आणत म्हणाला, पण त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होते. त्या दोघांना पण बॉडीगार्डने पकडून ठेवलं होतं. कार्तिकने चालू मशीन हातात घेऊन त्यांच्याजवळ आला तसे ते दोघेही सुटून जाण्यासाठी धडपड करू लागले, पण बॉडीगार्डची पकड घट्ट होती. खुन्यांनो, तुम्हा दोघांना या शिक्षेची लायकी आहे. माझ्या देवेनीला जितका जास्त त्रास झाला असेल, त्याच्या दुप्पट त्रास तुम्हा दोघांना झाला पाहिजे, कार्तिक क्रूरपणे म्हणाला. आणि त्याने ते मशीन दोघांच्या थरथरणाऱ्या हातांवर चालवलं. क्षणात दोघांच्या तोंडून आर्त किंकळ्या बाहेर पडल्या. ते दोघे जीवांच्या आकांताने ओरडू लागले. बॉडीगार्डने त्यांना सोडलं. ते दोघे जमिनीवर बसून आपल्या जखमी हातांकडे विवळत पाहत होते. यांना रेल्वे ट्रॅकवर फेकून द्या, कार्तिक मशीन हातातून फेकत म्हणाला आणि तेथून बाहेर पडला. आता कुठे त्याच्या मनाला थोडी शांतता मिळाली होती. पुढच्या 2 दिवसात त्याने कोमल, आरव आणि प्रथमेश यांनाही पकडलं. मूर्ख बाई, हे काय केलंस तू? तू देवेनीला मारण्याचा प्रयत्न केला. मिस्टर पाटील यांनी कोमलच्या कानाखाली जोरदार कानाखाली मारले. कोमल आणि प्रथमेश खुर्चीवर बसले होते. कार्तिक शांतपणे त्यांच्यासमोर बसला होता. डॅड, शांत व्हा. हिने फक्त देवेनीला मारण्याचा कट रचला नाही, अजून खूप काही केलं आहे, बरोबर ना आई? कार्तिक आई या शब्दावर मुद्दाम जोर देत म्हणाला. क्षणात कोमलचा चेहरा पांढरा फडक पडला. मी काहीच केलं नाही, कोमल अडखळत म्हणाली. मला खरं काय ते सांग, नाही तर तुझ्या गुन्ह्याची शिक्षा आरवला भोगावी लागेल, कार्तिक थंड आवाजात म्हणाला. त्याचवेळी एक बॉडीगार्ड आरवला शर्टला धरून आत घेऊन आला. आरव, आरव, कोमल किंचाळली. आरवच्या तोंडातून रक्त येत होतं. कार्तिक, त्याने काहीच केलं नाही, सगळं मी आणि प्रथमेशने केलं, त्याला सोड प्लीज, कोमल रडत विनवणी करत म्हणाली. सगळं सांग, माझ्या आईसोबत काय केलं होतं? कार्तिकने जळजळीत कटाक्ष टाकत विचारलं. मिस्टर पाटील पूर्णपणे गोंधळून गेले. त्यांना आता काही समजत नव्हतं. तुझ्या आईसोबत मी काहीच केलं नाही, मी फक्त देव्यानी. कोमल पुढे काही बोलला इतक्यात कार्तिक झटकन उठला. त्याने पिस्तूल काढून आरवच्या डोक्याला लावलं. तुझ्याकडे फक्त 5 मिनिट आहेत, मला सगळं माहिती आहे, तरीही ते तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे, कार्तिक पिस्तूल सज्ज करत म्हणाला. कोमल आणखीनच घाबरली. सांगते प्लीज, त्याला काही करू नको, ती घाबरून ओरडली. प्रथमेश खाली मान घालून बसला होता. त्याने कोमलकडे पाहिलं. दोघांनी एकमेकांकडे पाहून एक सुस्कारा सोडला आणि आता कोमल सांगू लागली. सायली काकू आणि प्रथमेश एकमेकांना पसंत करत होते. तेव्हा मी लहान होते, पण मला ते सगळं कळत होतं. मी 9वीत गेले होते. प्रथमेश दिसायलाही चांगला होता, शिवाय डॉक्टर बनणार होता. मला सायलीचा हेवा वाटू लागला. त्यांना एवढा चांगला शिकलेला नवरा मिळणार म्हणून मी त्या दोघांना वेगळं करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी प्रथमेशसोबत मुद्दाम जवळीक वाढवू लागले. मी मुद्दाम सायलीच्या नजरेस पडेल अशा प्रकारे प्रथमेशच्या जवळ जाऊन बसू लागले, पण त्यांना माझा चेहरा दिसणार नाही याचीही काळजी घेतली. अपेक्षेप्रमाणे सायलीने प्रथमेशला सोडलं आणि तुमच्या डॅडींसोबत लग्न केलं. त्या तेथून निघून गेल्यावर माझं आणि प्रथमेशचं प्रेम जुळलं. आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, कारण घरच्याला आमचं लग्न मान्य नव्हतं. काही वर्ष आम्ही व्यवस्थित काढली, पण प्रथमेश सतत काही ना काही प्रोजेक्ट करण्याच्या नादात असायचा. त्यामुळे तो कोणत्याच हॉस्पिटलमध्ये टिकत नव्हता. नवीन औषधं बनवण्याच्या त्याच्या वेळामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यावेळी आरव खूप लहान होता. मला त्याची काळजी वाटू लागली. त्याचवेळी मी तुझ्या आईला एका मॉलमध्ये पाहिलं. त्यांच्या हातात छोटी लक्ष्मी होती. आजूबाजूला 2 नोकर खूप साऱ्या खरेदीच्या पिशव्या घेऊन चालत होते. त्या बाहेर येताच त्यांच्यासमोर गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि त्या गाडीत बसल्या.
मी मागून हाका मारत होते पण त्यांनी लक्ष दिलं नाही. मला खूप राग आला. मी माझ्याच नादात इतके होते की मी कधी त्यांच्याबद्दल माहितीच काढली नव्हती. पण नंतर मी त्यांच्याकडून सगळी माहिती मिळवली. त्या प्रचंड श्रीमंतीत राहत होत्या. त्यांचं ते आयुष्य पाहून मला पुन्हा त्यांचा हेवा वाटू लागला. म्हणून एक दिवस मी प्रथमेशसोबत भांडण करून सरळ तुमच्या घरी आले. काही दिवस तिथे राहिल्यावर मला तुमच्या श्रीमंतीची सवय लागली. या दरम्यान सायली मला समजावत होती. त्या फक्त माझ्यासाठी प्रथमेशला भेटून आमचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं. आता मला ते सगळं हवं होतं जे त्यांच्याकडे होतं. म्हणून मी आणि प्रथमेशने मिळून एक योजना आखली सायलीला घरातून कायमचं बाहेर काढण्याची. कोमल बोलता बोलता थांबली. तिच्या डोळ्यात किंचित पाणी होतं. पण तिचं बोलणं ऐकून मिस्टर पाटील जे आतापर्यंत शांत उभे होते ते धडकन खुर्चीवर बसले. कार्तिकने लगेच पुढे होऊन त्यांना सावरलं. कार्तिक, ही बाय काय बोलते? हिने योजना केली तुझ्या आईला घरातून बाहेर काढण्याची? मिस्टर पाटील यांनी अविश्वासाने विचारलं. हो डॅड, हिनेच तुम्हाला आई आणि या माणसाच्या संबंधाबद्दल खोटं सांगितलं होतं. आई जेव्हा प्रथमेशला या बाईबद्दल समजावण्यासाठी भेटायला गेल्या होत्या तेव्हा या माणसाने मुद्दाम आईला मिठी मारली. तेच दृश्य तुम्ही आणि मी एकत्र पाहिलं होतं. तुम्हाला आठवतंय ना? त्या दिवशी माझा शेवटचा पेपर होता आणि तुम्ही मला न्यायला आले होते, कार्तिक म्हणाला आणि मिस्टर पाटील यांनी डोळे घट्ट मिटून दोन्ही हातात चेहरा लपवला. पुढे सांग, कार्तिक कोमलकडे पाहत म्हणाला. प्रथमेशने काही आयुर्वेदिक काढे बनवले होते ज्यामुळे सायली स्वतःवरचा ताबा गमावत होत्या. त्यांचा मेंदू सुन्न व्हायचा. त्या काय करत आहेत हे त्यांना कळायचं नाही आणि नंतर शुद्धीवर आल्यावर त्यांना त्यातलं काहीच आठवायचं नाही. त्यामुळे तुमच्या भांडणामध्ये सायलीला वाटायचं की कदाचित तुम्ही त्यांना कंटाळला आहात आणि तुम्हाला वाटायचं की त्या तुमच्याशी खोटं बोलत आहेत. कोमल खाली मान घालून म्हणाले. आता मिस्टर पाटील यांचे डोळे पाण्याने भरून आले होते. लक्ष्मी गेली तेव्हाही आई शुद्धीत नव्हत्या. कार्तिकने जड आवाजात विचारलं. मला माफ करा. लक्ष्मीला मला काहीच करायचं नव्हतं. चुकून त्यांनाही तो काढा मिळाला. त्या लक्ष्मीला घेऊन बाहेर गेल्या आणि नंतर पूर्ण सुन्न झाल्या. आमचा फक्त या दोघांमध्ये भांडण लावून सायलिकाच्या वाट्याला येणारी अर्धी मालमत्ता मिळवण्याचा विचार होता. त्यावेळी त्यांच्या नावावर काहीच नव्हतं पण घटस्फोट झाल्यावर अर्धी मालमत्ता त्यांना मिळणार हे आम्हाला कळलं होतं. त्यांच्या या अवस्थेला फायदा घेऊन ते मालमत्ता आपल्या नावावर करायची असं ठरवलं होतं. पण झालं उलटंच. लक्ष्मी गेल्याच्या धक्क्याने सायलीची मानसिक अवस्था बिघडल्याने आमच्या सगळ्या योजनेवर पाणी फिरलं. मग आम्ही दुसरी योजना आखली. किशोरीशी जवळीक वाढवली. सायली आधीच नैराश्यात होत्या. मी त्यांना सावरण्याचं नाटक केलं आणि तुम्हा दोघांना पटवून दिलं की मीच तुम्हा सगळ्यांना सावरू शकते. फक्त मालमत्तेसाठी मी तुमच्याशी लग्न केलं. कोमल घाबरत म्हणाले. मिस्टर पाटील तोंडावर हात ठेवून सुन्न बसले होते. पण मला हे माहिती नव्हतं की मिस्टर पाटील यांनी सायलीला घर सोडून गेल्यानंतर सगळी मालमत्ता कार्तिकच्या नावावर केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आमचा प्लॅन फसला. मग मी इथेच राहिले तुमच्यासोबत. तुम्हा सगळ्यांना वाटायचं की मी दर महिन्याला आश्रमात दान करते पण खरं तर ते पैसे प्रथमेशला मिळत होते. त्यांचंही त्यामुळे छान चाललं होतं आणि मला वारवला ऐशोआरामचं आयुष्य मिळालं होतं. मला आणखीन काही नको होतं. कोमल दीर्घ श्वास घेत म्हणाले. हरामखोरांनो, तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मिस्टर पाटील संतापाने उठले आणि त्या दोघांकडे धावले. पण वेळेस कार्तिकने त्यांना पकडलं. शांत व्हा डॅड. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा नक्की मिळेल. मी वचन देतो. त्यांनी माझ्या आईला वेडं लावलं. आता आयुष्यभर त्यांनाच वेड्याचे झटके सहन करावे लागतील आणि माझ्या देवयानीलाही मारण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हा दोघांना कधी सोडणार नाही. कार्तिक दात ओठ खात म्हणाला. पण देवयानीला मारण्याचा प्रयत्न का केला? मिस्टर पाटील यांनी कोट नीट करत विचारलं. त्यांच्या चेहऱ्यावर कोमलबद्दल प्रचंड तिरस्कार होता. कारण देवयानीने आईला बरं केलं, त्यांना परत घरात आणलं म्हणून तिला माझ्यापासून दूर करण्यासाठी यांनी तिलाही त्यांची जडीबुटी दिली. खोटी गर्भधारणा असल्याचं भासवलं पण ती दूर गेली नाही. उलट तिने यांचं खरं रूप शोधून काढलं म्हणून तिला मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. बरोबर ना? कार्तिकने रागाने कोमलकडे पाहिलं. हो, आजपर्यंत मी जे काही लपवलं होतं ते त्या मुलीने फक्त 2 महिन्यात शोधून काढलं. ती मिस्टर पाटील यांना सगळं सांगणार होती म्हणून तिलाच मारून पळून जाणं मी पसंत केलं. माझ्या मनात तिच्याबद्दल राग होता, कोमल म्हणाले. मिस्टर पाटील यांनी तिच्याकडे तिरस्काराने पाहिलं. कार्तिक, मला तुझ्या आईला भेटायचं आहे, मिस्टर पाटील म्हणाले आणि घाईघाईने बाहेर निघून गेले. त्यांना आता तिथे एक क्षणही थांबायचं नव्हतं. कार्तिक, जे काही केलं ते फक्त आम्ही दोघांनी केलं. आरवला सोडून दे प्लीज, कोमल गयावया करत म्हणाले. मला तुमचा तिरस्कार वाटतो.
आरव तोंडावरचा टोमॅटो सॉस पुसत म्हणाला आणि धावत जाऊन कार्तिकला मिठी मारली. कार्तिकनेही त्याला घट्ट मिठी मारत त्याच्या पाठीवर थोपटलं. कोमल आणि प्रथमेश थोडे शॉकमध्ये त्या दोघांकडे पाहत होते. आरव, नाही, तुम्ही त्या नात्याच्या लायकीच्या नाही. आरवनेच मला फोन करून तुम्ही कुठे आहात ते सांगितलं होतं. तो माझा भाऊ आहे आणि मी त्याला कधीच मारू शकत नाही. तसंही गुन्हेगार तुम्ही दोघंच आहात, त्यामुळे शिक्षा तुम्हा दोघांनाच मिळेल. कार्तिक रागाने म्हणाला. भाऊ, मला घरी जायचं आहे. आरव डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला. कार्तिकनेही मानेने होकार दिला आणि बॉडीगार्डला इशारा केला. तसे बॉडीगार्ड आरवला घेऊन जाऊ लागले. आरव, आरव, अरे हे सगळं मी तुझ्यासाठी केलं, मला सोडून जाऊ नको आरव, कोमल मागून ओरडत होती. प्रथमेश भरलेल्या डोळ्याने आरवला जाताना पाहत होता. कोमल, ओरडू नकोस, तो परत येणार नाही आणि तो परत न आलेलाच चांगला आहे, प्रथमेश निर्जीव आवाजात म्हणाला. कोमल रडत रडत मागच्या खुर्चीला टेकून बसली. तिचे हातपाय बांधलेले असल्यामुळे तिला तेथून हलता येत नव्हते. या दोघांना मानसिक रुग्णालयात दाखल करा आणि हो, त्यांच्यावर चांगले उपचार करा, कार्तिक बॉडीगार्डकडे पाहत म्हणाला आणि तेथून बाहेर पडला. आज देवेनीला घरी आणलं होतं. तब्बल आठवड्यानंतर घरी पाहून देवेनी खूप आनंदी झाली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिस्टर पाटील आणि सायली काकू आजकाल एकमेकांशी हसून बोलत होते. त्यामुळे तिला अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटत होतं. पण कार्तिक अजूनही सायली काकूंशी बोलत नव्हता, हे मात्र तिच्या लक्षात आलं होतं. देवयानी, रोहिणीच्या आवाजाने देवयानी भानावर आली. तिने हसून रोहिणीकडे पाहिला. आता रोहिणीचं थोडंसं पोट दिसू लागलं होतं. तो औषध वेळेवर घेशील ना, की मी इथेच थांबू, रोहिणी तिच्या शेजारी बसत म्हणाली. किती काळजी घेतेस ग, हॉस्पिटलमध्येही कार्तिक नसला की तूच सगळं करायचीस. अगं बाई, तू गरोदर आहेस, हे विसरलीस की काय, देवेने हसत म्हणाली. आहे लक्षात, पण तुझं टेन्शन आलं की मी सगळं विसरून जाते ग, रोहिणी काळजीच्या सुरात म्हणाली. नाही हा, हे नाही विसरायचं, आपल्या बाळाला कधीच नाही विसरायचं. बघ आपलं पिल्लू मोठं होतंय, देवेने हळूच तिच्या पोटावर हात ठेवत म्हणाली. तशी रोहिणी गालातल्या गालात हसली. हो, आपलं पिल्लू मोठं होतंय, खूप खायला लागतं, शिव तर सारखं काही ना काही खायला आणून देतो, बिचारा अगदी वैतागला आहे, रोहिणी हसत म्हणाली. मी पूर्ण बरी होऊ दे, मग बघ तुझ्या आवडीचं सगळं करून पाठवते, देवेने म्हणाली. अगं बाई, तू बरी झालीस की आधी स्वित्झर्लंडला जा, नाहीतर यावेळी कार्तिक पूर्ण जग डोक्यावर घेईल, रोहिणी हसत म्हणाली. देवेनीने डोळे वटरून तिच्याकडे पाहिलं. अगं खरंच, बिचारा अजून किती वाट पाहणार, तू बरी झालीस की आधी तुम्ही दोघं फिरायला जा, खूप वेळ एकमेकांसोबत घालवा, मग एकमेकांचा कंटाळा आला की आम्हाला भेटा, रोहिणी हसत डोळा मारत म्हणाली. देव्याने खाली मान घालून गालातल्या गालात हसली. पण एक सांगू का, रोहिणी अचानक गंभीर झाली. देवेनीने मानवर करून तिच्याकडे पाहिलं. मला नाही वाटत कार्तिक कधी तुझा कंटाळा का करेल, त्यांचं प्रेम खूप निरागस आहे, तू खूप नशीबवान आहेस देवयानी, रोहिणी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. मी खरंच खूप नशीबवान आहे, देव्याने हलकेच पुटपुटली. बरं मी जाऊ का, रोहिणीने विचारलं. देव्याने लगेच तिला मिठी मारली. मला तुझी खूप आठवण येईल, देव्याने भरलेल्या डोळ्याने म्हणाली. मलाही तुझी खूप आठवण येईल, पण आता यापुढे बिचारा कार्तिकचा जीव काढू नको, रोहिणीही भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.